शहरातील रहिवासी क्षेत्रात झपाट्याने वाढणाऱ्या मोबाईल टॉवरच्या जाळ्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर याचे दुष्परिणाम होतात, असं ठाणेकरांचं म्हणणं आहे। आणि अशातच ठाण्यातील म्हाडा वसाहतीमधील सावरकर नगर भगवती आर्केड बंगला येथे मागील 3 ते 4 दिवसांपासून या बंगल्याच्या छतावर नवीन मोबाईल नेटवर्क टॉवरचं बांधकाम सुरू आहे। परंतु या मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होईल असं रहिवाशांचं म्हणणं आहे। आणि म्हणूनच येथील मोबाईल टॉवर काम तात्काळ बंद करून तो काढून टाकण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची विनंती सावरकर नगर येथील मनोबल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथील रहिवाशांनी केली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा टॉवर काढून टाकण्याची विनंती रहिवाशांकडून करण्यात आली आहे। सावरकर नगर आणि महात्मा फुले नगर या विभागात एक भगवती निवास म्हणून बिल्डिंग आहे। त्या बिल्डिंगवर मोबाईल कंपन्यांनी टॉवर्स बांधलेले आहेत। आमच्या या विभागामध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब राहतात। त्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, वृद्ध माणसं आहेत, आजारी पेशंट आहेत। या टॉवरच्या रेडिएशनचा त्रास त्यांना नक्कीच होणार आहे आणि तो त्रास होऊ नये ते टॉवर तिथून हटवण्यात यावं याकरता आम्ही महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार केलेला आहे। परंतु त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि महानगरपालिकेने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही। म्हणून या ठिकाणी सर्व रहिवासी जमा झालेले आहेत। तर तुम्ही पाहत असाल असं तर ह्या रेडिएशनचा काय त्रास होतो असं तुम्हाला जाणवलं? रेडिएशनचे वृद्ध आणि जे बालकं आहेत किंवा पेशंट आहेत त्यांना भरपूर त्रास होतो त्यांचा, आणि ते एकदम घराच्या जवळ आहे। बिल्डिंगचं अंतर पण खूप कमी आहे आणि ते जवळ असल्यामुळे त्रास हा निश्चित होणारच आहे। स्वतःच्या स्वार्थासाठी आणि थोड्याच्या पैशासाठी हे असे सोसायटीवाले हे असे कार्य हे करतात, तक्रार करतात। काय म्हणणं तुमच्याकडे? बरोबर आहे, एखाद्याच्या स्वार्थासाठी किंवा फायद्यासाठी ते करतात, परंतु इतर जनतेचा, इतर रहिवाशांचा तिथं विचार केला जात नाही, त्यांच्यात होणाऱ्या त्रासाचा विचार केला जात नाही आणि महानगरपालिकेने त्याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। आम्ही जवळपास 8 दिवसापासून बघतो मोबाईल टॉवरचं हे काम चालू झालेलं आहे। तेव्हापासून आम्ही या मोबाईल टॉवर नको म्हणून आम्ही पाठपुरावा करत आहे। त्यासाठी सुरुवातीला आम्ही सगळ्या सोसायटी 2-3 सोसायटी मिळून एक अर्ज लिहिलेला आहे। त्या अर्जावरती सगळ्यांच्या जवळपास 40-50 सभासदांच्या सह्या आहेत। ते सह्या करून अर्ज आम्ही महानगरपालिकेमध्ये दिलेला आहे, पण त्यांनी अजूनपर्यंत पाहिजे तशी ॲक्शन घेतलेली नाही। तर त्यामुळं आणि ह्या मोबाईल टॉवरचं आणि आमच्या बिल्डिंगचं, आमच्या सोसायटीचं अंतर एवढं कमी आहे की त्याच्यामुळे त्या रेडिएशनचा आमच्या लोकांना एवढा परिणाम होऊ शकतो। त्या रेडिएशनचे आजार म्हणजे लहान मुलांना विकृती येणे, कर्करोगाचा आजार होणे, डोकेदुखी, निद्रानाश, प्रजनन क्षमता कमी होणे, असे अनेक आजार आहे ना हे उद्भवू शकतात। नुसतं आपल्या पिढीलाच नाही तर अजून पुढच्या पिढीला सर तो आजार उद्भवू शकतो आपल्याला जर झाला तर। म्हणून हा टॉवर इथून हटला पाहिजे ही आमच्या लोकांची मागणी आहे इथे। आणि हा आम्हाला वाटते अनधिकृत टॉवर असणार आहे। त्याच्यामुळं त्यांच्याकडे काय परमिशन आहे आम्हाला माहीत नाही। ते आम्ही यांना अर्ज दिलेला आहे तसा, ते येऊन बोलले की आम्ही त्यांना नोटीस पाठवतो म्हणून म्युन्सिपाल्टीवाले, पण त्या अद्यापपर्यंत त्याची कारवाई झाली नाही। सगळ्यांनी संबंधित सोसायटीला काय दिलेलं आहे का विनंती अर्ज वगैरे की हा टॉवर लावू नका असं काय दिलेलं आहे का? त्यांच्याशी बोललेले आहेत, चव्हाण साहेब बोलले होते त्यांच्याशी आपण ते जे बिल्डिंग मालक आहेत किंवा मोबाईल कंपनीचे इंजिनियर आहेत त्यांच्याशी आपण मौखिक स्वरूपात संभाषण केलं होतं, पण ते आमच्या याचं रेडिएशन कमी असतं असे आवडीची उत्तरं देतात आणि त्यांनी आमची विनंती मान्य न करता ते बांधलेलं आहे। तुम्ही आता अर्ज केलेत, आयुक्तांना भेटलात, सहाय्यक आयुक्तांना भेटलात, एवढं सगळं करून सुद्धा जर हे टॉवर तिकडे राहिलात आणि त्यांनी सुरू केलं त्याचं काम, तर तुम्ही पुढचं तुमचं काय पाऊल वाटणार आहे? इथल्या सर्वच रहिवाशांचं असं म्हणणं आहे की त्या संदर्भात जर कारवाई नाही झाली तर उग्र आंदोलन इथं करणार आहेत आणि त्या आंदोलनात सगळ्यांचा पाठिंबा राहील असं सगळ्यांनी सांगितलेलं आहे। रेडिएशनमुळे लहान मुलांमध्ये पण विकृती येऊ शकते, प्रजनन क्षमतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो। त्याचप्रमाणे सततचा थकवा, डोकेदुखी, निद्रानाश यासारख्या बऱ्याचशा घातक परिणाम रेडिएशनमुळे होऊ शकतात। म्हणून हा टॉवर हटवण्यात यावा अशी आमची